नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर इकडे लाली आलेली आहे रात्रीचं सुटून आणि उमाने आणि त्याचबरोबर दादांनी जी बाहेर लाकडं ठेवलेली असतात त्याच्यावर गोणी झाकून ठेवलेली असते. तर लाली तिथे येते आणि त्याच्यावरती पाणी ओतते आणि पुन्हा वरून गोणी झाकून ठेवते आणि म्हणते, आता उद्या पेटवा बंब. मग अशी वाट लागते बघा तुमची. लालीनं हे सगळं मुद्दामूनच केलेलं असतं आणि लाली तिथून निघून जाते. सकाळी दादा उठतात आणि बंब पेटवायला घेतात, लाकडं काढतात आणि ती लाकडं पूर्ण ओली असतात. तेव्हा दादा म्हणतात, उमा. मग उमा बाहेर येते आणि दादा म्हणतात, हे काय गं, लाकडं झाकून ठेवली नव्हती का, ओली झालेली आहेत. तेव्हा उमा म्हणते की नाही हो, मी स्वतः गोंडपाटाने झाकून ठेवली होती. तेव्हा दादा म्हणतात, अगं असेल जो एखादा पावसाची सर आली असेल आणि त्यात ओले झाले असतील. आपण काय करूया, आजपासून ही लाकडं जी आहेत ना ती आतमध्ये ठेवूया. तेव्हा उमा म्हणते चालेल. उमा म्हणते, थांबा, मी तुम्हाला गॅसवर पाणी गरम करून देते. तेव्हा दादा म्हणतात की नाही, नको, काही गरज नाही आहे, मी गार पाण्याने करतो आंघोळ. एक दिवस केलं तर काय होतं त्याला. तू आणि ओवी दोघीजणी गॅसवर गरम पाणी करून आंघोळ करा, उगीच आजारपणाला जवळ आणायला नको. तेव्हा उमा म्हणते की हो चालेल. आणि मग उमा सांगते की दादा, अहो उद्या ना वटपौर्णिमा आहे. त्यावेळेस दादा म्हणतात की हो, काय काय साहित्य आणायचं ते मला यादी दे, मी घेऊन येईल येताना. तेव्हा उमा म्हणते की हो, मी तुम्हाला देते यादी, 4-5 जणांसाठी आणा. तेव्हा दादांना कळत नाही आहे की नक्की काय. आणि दादा म्हणतात की हो, मी काय तुमच्या शब्दाबाहेर आहे का उमा. उमा छान लाजते म्हणते, कोणी ऐकलं तर काय म्हणतील हो, काय चाललंय तुमचे हे. दादा म्हणतात, अगं त्यात काय एवढं. आणि मग उमा लाजून आत जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मंजूकडे आलेली असते आणि चारूला राग आलेला असतो, कारण मंजू ही दादांनी दिलेलं औषध ओवीने आणून दिलेलं असतं आणि त्यामुळं मंजूला फरक पडलेला असतो. तर चारूला राग आलेला असतो. चारू मात्र तरी मुद्दाम होऊनच मंजूला गोडगोड बोलत असती, नाही गात्या, मी तसं नाही करणार परत, ऐक ना गं तू, मी तुला सांगते ना, मी नाही तसं करणार. आणि असं म्हणत ती टोप उचलते आणि मंजूच्या डोक्यात घालू लागते. मंजूचं तेवढ्यात लक्ष जातं. मंजूला म्हणते, काय काय करतेस तू, हे तू माझ्या बाबतीत चुकीचं वागतेस ना, एवढं लक्षात असू दे. तसं म्हटल्यावर चारू म्हणते, नाही गात्या, मी तसं काही करणार नाही. आणि कान पकडून इकडे नाटक करू लागते माफी मागायचं. इकडे मंजू मात्र हट्टाला भेटलेली असते. मंजू म्हणत असते की नाही, तू चुकीचं वागलेली आहे, तू माझ्या बाबतीत चुकीचं वागलेली आहे, एवढं लक्षात असू दे. काही झालं तरी तू माझ्या बाबतीत असं वागायला नको होतं. तेवढ्यात लाली तिथे येते आणि लाली म्हणते, काय गरज आहे गं, कशाला तू तिला मागं लागतेस, काय गरज आहे काय बोलायची. तेव्हा मंजूला चारू सांगते की नाही, आत्या आपल्याच बाजूने. लाली म्हणते, नाही, ती त्यांच्या ओवीच्या त्या टीममध्ये गेली, ती आपल्या टीममध्ये नाही. मंजू म्हणते की आपल्या इकडे. चारू सांगू लागते की नाही, आपल्याच आहे तिघांची टीम, माहिती आत्याला पण कळलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दादा इकडे तिथे फॅक्टरीत आलेले असतात आणि ते बोलत असतात. तेव्हा ते सांगत असतात की हां, आता मलाच आपल्याला कळलेलं आहे. त्याचबरोबर ते म्हणतात की खरंच बरं झालं, शेठ सांगतात की तुम्ही आलात म्हणून बरं झालं. दादा सांगतात की आपण आता आपल्या त्या आउटलेटला जाऊन येऊया, तिथे बघूया. तिथे बघायला जाणार असतात. तेवढ्यात दादांच्या विरोधातला जो माणूस आहे, जो फॅक्टरीमध्ये गोंधळ घालत असतो, तो तिथे येतो आणि दादांना अडकवायचा प्लॅन करतो. दादांच्या काहीच माझ्या लक्षात नसतं. लॉकरची चावी तिथं असते, कपाट उघडतो आणि त्यातले काही पैसे दादांच्या पिशवीत टाकतो आणि तिथून निघून जातो आणि म्हणतो की आता शेट आले की सगळी यांची दादा खोत्यांची वाट लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे निशी यादी करत असते. तेवढ्यात तिथे नीरज सर येतात आणि नीरज सर म्हणतात, काय गं निशी. निशी म्हणते, उद्या वटपौर्णिमा आहे ना, त्याच्यासाठी तयारी करते. तेव्हा नीरज म्हणतो की कसलं गं, काय नक्की वाट कळत नाही आहे मला. तेव्हा निशी सांगते की ते ना, प्रत्येक बाई ही आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करते, जन्मोजन्मी हाच पती मिळावा, 7 जन्म हाच नवरा मिळावा, याच्यासाठी व्रत करते, उपवास करते. तेव्हा नीरज म्हणतो, ठीक आहे, मग मी पण करणार, मला पण तुझ्यासारखीच बायको पाहिजे ना 7 जन्म. तर निशी म्हणते, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, हे सगळं बायका करतात, पुरुष नाहीत करत. नीरज म्हणतो, ठीक आहे ना, मी करेल सुरुवात. नीरज बोलत असतो. तेवढ्यात तिथे नीरजची आई येते आणि ती म्हणते की इकडे आपल्याकडे कोणीही ती व्रत, ती पूजा करत नाही. आणि ती सांगू लागते की डॅड येणार आहेत उद्या आपल्याला भेटायला, ते गोव्याला जाणार आहेत महत्त्वाच्या कामासाठी, जाता जाता येणार आहेत. नीरज म्हणतो, मग बरं झालं ना, मग तू पण पूजा करणार असशील ना डॅडसाठी, मग डॅड आले तर बरं होईल. पण इकडे तिचं मात्र वेगळंच चालू असतं. ती ओरडूनच निशीवरती बोलत असते. आता इकडे दादा आणि शेठ त्या प्रोडक्शनच्या तिथून आलेले असतात.
दादा म्हणतात की तुम्ही ती चावी ठेवली ना, तशी नका ठेवत जाऊ. ते म्हणतात की नाही, इथं पैसे जास्त नाही येतच. तेव्हा दादा म्हणतात पण तरी पण कसं, आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही. शेठ म्हणतात की सगळी माणसं विश्वासातली आहेत. दादा म्हणतात तरी पण आपल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये प्रॉब्लेम झालाच ना, तेव्हा लक्ष दिलेलं चांगलं आहे. तेव्हा ते म्हणतात बरोबर आहे. पण दादा म्हणतात की कसं आहे, माणूस वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते. परिस्थितीमुळे त्याला तो निर्णय घेणं भाग पडतं. दादा म्हणतात की मी जरा जाऊन येतो, मला थोडंसं साहित्य घेऊन यायचं आहे आणि नंतर तुम्हाला येऊन भेटतो. शेठ म्हणतात चालेल. दादा निघायला लागलेले असतात तेव्हा शेठ दादांना काही पैसे देतात आणि दादांना म्हणतात की हे घ्या. दादा म्हणतात नको. शेठ म्हणतात तुमच्यामुळे लाख रुपयांचं नुकसान होण्यापासून वाचलेलं आहे. दादा म्हणतात ते कामच आहे माझं. तेव्हा शेठ म्हणतात की हे पैसे घ्या. दादा मात्र पैसे घ्यायला तयारच नसतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे निशी उमाकडे आलेली असते आणि उमा तिला म्हणत असते सगळं व्यवस्थित आहे ना लक्षात? नाही परत गोंधळ घालशील ना, पुढच्या वर्षी मुंबईत एकटीला पूजा करायची. निशी म्हणते अगं आई, आहे माझ्या लक्षात सगळं. त्याचबरोबर उमा सांगू लागते म्हणजेच ओवीच्या आईला पण खूपच आवडायचं माझ्या. तर इकडे ओवी सांगते की मॉम ना सुरुवातीला एक प्रिंट काढायची आणि त्या वडाची पूजा करायची आणि त्यानंतर मग डॅडने तिला वडाचा बोन्साई आणून दिला, मग ती त्याची पूजा करायला लागली. तर इकडे उमा सांगते हो, एवढी 7 समुद्रा पलीकडे गेली माझी बहीण पण विसरली नाही. तर दादांनी सगळं साहित्य आणलेलं असतं ते उमाईला देतात आणि म्हणतात की बघा सगळं आहे का व्यवस्थित. उमाई सगळं साहित्य काढत असते आणि ते व्यवस्थित आहे का चेक करत असते. त्याचबरोबर दादा निशीचं कौतुक करतात, ओवीचं कौतुक करतात आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लाली ही आता श्रीकांतरावांना उठवत असते, उठा उठा, मला पूजा करायची उद्या, मला काही माहिती नाही आहे. श्रीकांतराव म्हणतात बरोबर आहे, आमचं असं घर आहे त्यामुळे आम्ही मदत करू शकत नाही. तेव्हा लाली म्हणते की 7 जन्म तुम्हीच पाहिजे मला. श्रीकांतराव म्हणतात की शक्यच नाही, कारण काही झालं तरी हा आपला शेवटचा जन्म, एवढं लक्षात ठेव. लाली म्हणते तुम्हाला मीच पाहिजे बायको म्हणून, एवढं लक्षात ठेवा. श्रीकांतराव म्हणतात हात जोडतो तुला, पण अजिबात पूजा करू नको. कसं आहे, फक्त तुला ना बायकांमध्ये मिरवायचं असतं, साडी नेसायची असती म्हणून तू पूजा करत असते, बाकी काही नाही आहे. करू नकोस पूजा, गरज नाही त्याची. श्रीकांतराव असं बोलल्यामुळं लाली मात्र तोंडावरच पडलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.